आ
घातला दुकान देते आले आशीदार संत उदार उदार भरले अनंत भंडार मागत्याची पुरे धणी आणि कंशी उरे संत उदार उदार भरले अनंत भंडार तुका म्हणे पोते देवे भरले नवे रीते संत उदार उदार भरले अनंत भांडार ते पांडुरंगा करू प्रथमा नमन करू प्रथमा नमन चरणा संताचिया संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवण त्वगादि प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सन्द्रनिलम्बुदभं जगन्निहितपणिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमो ज्ञानेश्वर निवृत्ति उदार सोपन्देव मुक्तावरी नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मस्तकम
घातला दुकान देती आली दान संत उदार उदार भरले अनंत भांडार संत शिवमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून संतांचं वर्णन करतात. विठाल वैशाख वद्य एकादशी आणि एकादशीच्या निमित्तानं ही सेवा आहे. तशी तर प्रत्येक एकादशीला आपल्या इथं सेवा असते. आज त्याच्यात आणखी एक अशा प्रकारचं निमित्त आहे. पूजनीय प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांची मूर्तीची आपल्या या संस्थेमध्ये जी प्राणप्रतिष्ठा झाली ती आजच्या तिथीला. तिथं लिहिलेलं याच्या अगोदर दुसरी मूर्ती बसवलेली होती. त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ज्या तिथीला झाली, ज्या तारखेला झाली, ती तारीख आणि ती तिथी तिथं लिहिलेली ती काही पुसली नाही. पण त्याच्यानंतर ही दुसरी नवीन नंतर मूर्ती बसवलेला 3 वर्ष झाले. तर वैशाख वद्य एकादशीच्या दिवशी अशा प्रकारची आणि या प्राणप्रतिष्ठेचा अर्थात जोग महाराज या ठिकाणी पुन्हा अशा प्रकारची स्थापना झाल्याचा हा वर्धापन दिन आहे आणि एकादशीचा दिवस आहे. त्या निमित्तानं ही कीर्तनाची सेवा आहे. आणि म्हणून जोग महाराजांच्या वर्धापनाच्या दिनाच्या निमित्ताने सेवा असल्यामुळं जोग महाराजांची सेवा आपल्याकडून घडावी, जोग महाराजांचं वर्णन आपल्याकडून व्हावं म्हणून ज्या अभंगामध्ये जोग महाराजांचं वर्णन आहे अशा प्रकारचा तुकोबारायांचा छोटासा 4 चरणाचा अतिशय सुंदर गोड संतांचं वर्णन करणारा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
संतांचं वर्णन करतात. तुकोबाराय करतात, वर्णन करणारे तुकोबाराय आहेत म्हटल्यानंतर कदाचित सगळ्यांना नाही, पण सगळ्यांना बऱ्याच जणांना शंका येतच नाही. पण बऱ्याच काही जणांना शंका येऊ शकते. पाठामध्ये सुद्धा शंका बऱ्याच जणांना येत नाही. कदाचित एखाद्याला कधीतरी येते. म्हणजे ज्यांना शंका येत नाही त्याला शास्त्रामध्ये उत्तम अधिकारी म्हणतात. विठ्ठल 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 श्रवण करणारे जे असतात ना श्रोते, त्यांचे शास्त्रामध्ये 3 प्रकार सांगितलेले: उत्तम श्रोता, मध्यम श्रोता आणि निकृष्ट अशा प्रकारचा, अधम अशा प्रकारचा श्रोता. उत्तम श्रोता तो आहे की ज्याची गुरुवर, शास्त्रावर, संतावर अत्यंत विश्वास आहे. असं गुरूंचं वचन शब्द कानात पडला लगेच त्याचा तसा निश्चय होऊन जातो. वेळ लागत नाही त्याला. उत्तम, आणि त्याच्यावर पुन्हा शंका येत नाही. शंकेचे तरंग त्याच्या बुद्धीत निर्माण होत नाही, कारण श्रद्धा तेवढी दृढ असते. जरी गुरुने सांगितलं की अग्नी थंड असतो का? समोर दिसतंय की अग्नीला ज्या वस्तूला अग्नी लागतो ती वस्तू धड 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 जळून जाते, पेटते, डोळ्यानं पाहतोय. आणि तरी गुरुने सांगितलं की अग्नी कसा असतो? थंड आहे. म्हटलं की अग्नी थंडच आहे असा त्याचा निश्चय होतो. एवढी श्रद्धा असावी लागते त्यावेळेला तो उत्तम अधिकारी समजायचं. थंड आहे ना, थंडच आहे, तेवढा निश्चय असावाच लागतो, तेवढी श्रद्धा असावी लागते. श्रद्धावानालाच ज्ञान प्राप्त होत असतं. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रियः. श्रद्धा ही परमार्थातला पाया आहे, पाया. ज्याची श्रद्धेची पायाभरणी भक्कम आहे त्याची इमारत चांगली मोठी होते. विठ्ठल 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 ज्याचा पायाच मजबूत नाही, वरी किती ताळ गेले तरी कधी घसरल काही सांगताच येत नाही. म्हणून श्रद्धा असावी लागते. श्रद्धा असलेला उत्तम अधिकारी असतो आणि त्याला शंकाच येत नाही. त्याच्याकरता सांगत होतो मी, त्याला काय शंकाच येत नाही. मध्यम अधिकारी असतो की त्याला श्रद्धा असते पण त्याची बुद्धी कशी असते? मंद असते, मंद. आणि तिसरा आहे कनिष्ठ अधिकारी, ज्याची बुद्धी तीव्र असते. बुद्धी तीव्र असते, चांगली असते बुद्धी, आणि शंका जी असते आणि श्रद्धा कमी असते. शंका येण्याचं कारण श्रद्धा कमी आहे म्हणून तो कनिष्ठ अधिकारी आहे. मी असं समजतो आपल्याला शंका येत नाही म्हणजे आपण सगळे काय उत्तम अधिकारी. पण कोणालाच येणार नाही असं नाही ना. बरं, नाही आली तरी मला आता कीर्तन सांगायच्यामुळे शंका घ्यावंच लागतात. विठ्ठल 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 शंका ही येते. तुकोबाराय संतांचं वर्णन करतात, जोग महाराजांचं
ही येते. तुकाराम महाराज तर पांडुरंगाचे भक्त आहेत. कोणाचे भक्त आहेत? पांडुरंगाचे भक्त आहेत. आणि पांडुरंगाच्या भक्तांनी कुठला मग कोणाचाही भक्त असो म्हणा, जो ज्याचा भक्त आहे त्या भक्तांनी त्या आपल्या उपास्य देवाशी दैवताशी अनन्य असावं लागतं. अनन्य असून चालत नाही. काय असावं लागतं? अनन्य असावं लागतं. अनन्य. आणि तेही कसं? पतिव्रते सारखं. पतिव्रते जैसा प्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. पतिव्रता माऊलीला जसा पती प्रमाण असतो, कायेनं वाचेनं मनानं ती जशी पतीला अनुसरलेली असते, पतीची अशा प्रकारची ती झालेली असते. पती वाचून दुसऱ्या पुरुषाचा विचारही तिच्या मनामध्ये कधी स्पर्श करीत नाही. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचूनी न स्पर्शे. आणि मग भक्ताने सुद्धा तसंच असावं लागतं. आपण ज्याचे भक्त झालो, ज्याची आपण माळ घातली गळ्यात, माळ म्हणजे मंगळसूत्रच आहे, ज्याची माळ गळ्यात घातली त्याच्याशी अनन्य असावं लागतं. आपण त्याच्याशी समर्पित व्हावं लागतं. जशी पतिव्रता आपलं सर्वस्व तिनं पतीला समर्पण केलेलं असतं. तिचं जे काही आहे ते कोणाचं आहे? पतीचं आहे. तिचं शरीर, तिचं धन, ते सगळं पतीचं आहे. वाणीनं पतीची स्तुती करते, शरीराने पतीचीच सेवा करते, कायेनं वाचेनं मनानं पतिव्रता माऊली जशी पतीला समर्पित झालेली असते, तसं भक्तांनी कायेनं वाचेनं मनानं पांडुरंगाशी अशा प्रकारचं एकनिष्ठ व्हावं लागतं. डोळ्यानं पाहिलं तर पांडुरंगाचंच रूप पाहायचं, कानाने ऐकले तर पांडुरंगाचेच गुण ऐकायचे, हाताने सेवा केली तर पांडुरंगाचीच करायची, कोणाचंही वर्णन नाही करायचं. गुण गायले तर पांडुरंगाचेच गायचे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्यावे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐकावे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात ते धाव घे राहे विठोबाचे पायी. असं कायेनं वाचेनं सर्व इंद्रियांनी भक्तांनी आपल्या उपास्य दैवताशी अनन्य व्हायचं असतं. तुकोबा पांडुरंगाचे भक्त आहेत. आणि नुसते भक्त आहेत असं नाही, एकविध आहेत. सगळ्या जगाला एकविधतेचा पाठ शिकवणारे तुकोबा आहेत. एकविध आम्ही न धरू पालट न संदू ही वाट सापडली. अशा या एकविध अशा प्रकारच्या भक्ताची भूमिका तुकोबा यांची असताना तुकोबाराय पांडुरंगाला देव वर्णन करायचं. तुकोबारायांनी असा नियम केलेला होता, वर्णन केलं तर कोणाचं करीन? पांडुरंगाचं करीन, बोलण्याची नाही. आता देवाविना काही आपली वाणी तुकोबारायांनी पांडुरंगाला समर्पण केलेली होती. पांडुरंगाला तुकोबारायांची वाणी पतिव्रता आहे, वेश्या नाही. तुका म्हणे वाचा वाहिली अनंता. आपली वाणी, वाणी रूपी कन्या, वाचा रूपी कन्या तुकोबारायांनी देवाला वाहिलेली होती. आणि त्या वाणीनं आज देव देवाला सोडून आणि देवाला सोडून जर दुसऱ्याचं वर्णन करायला लागली ती वाणी, जी वाणी देवाला समर्पण केली, मग त्या वाणीच्या ठिकाणी पातिव्रत्य राहील राहील पातिव्रत्य नाही राहणार. आणि मग तुकाराम देवाला सोडून मग आज संतांचं वर्णन कसं काय करायला, जोग महाराजांचं वर्णन कसं काय करायला लागले? हा अभंग कुणाचा आहे? तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगात कुणाचं वर्णन केलंय? संतांचं. आणि तुकाराम महाराजांचा नियम काय? देवाशिवाय दुसरं कोणाचं बोलायचं नाही, देवाशिवाय दुसरं कोणाचं वर्णन करायचं नाही. आणि या वचनाला जर पालटलो तर माझ्या जिभेचे 100 तुकडे होईल.
असा नियम करणारे तुकाराम महाराज. आणि तेच आज पांडुरंगाचं वर्णन करायचं सोडून दिलं आणि संतांचं वर्णन करायला लागले. मग कुठे तुकाराम महाराजांचा नियम राहिला हा? अशी काय येईल शंका आहे. तर याचं उत्तर असं आहे की जरी तुकाराम महाराजांनी या अभंगातून संतांचं वर्णन केलेलं असलं तरीही तुकाराम महाराजांचा नियम मोडला नाही किंवा मोडत नाही. आता पांडुरंगाला सोडून दुसऱ्याचं वर्णन केलं कसं काय नियम मोडत नाही? हा, दुसऱ्याचं वर्णन केल्यावर नियम मोडेल ना. काय तुकाराम महाराज पांडुरंगाचे भक्त आहेत, पांडुरंगाचे आनंद येतात. तर पांडुरंगा वाचून जर दुसऱ्याचं वर्णन केलं तर काय होईल? नियम मोडेल. आणि मग संतांचं वर्णन केलं नाही काय अभंगात? हा, केलंय ना. मग कसं काय नियम मोडत नाही? त्याचं कारण असं आहे की संत हे पांडुरंगाहून दुसरे नाहीच आहेत. देवते संत देवते संत देवते संत देवते संत प्रतिमा 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 संत हे देव असतात. देव संत हे देवाहून वेगळे नाही. जरी तुकाराम महाराजांनी संतांचं वर्णन केलं, ज्या संतांचं वर्णन केले ते संत पांडुरंगाहून वेगळे नाही. हरी तैसे हरीचे तैसे नाही, तैसे म्हणलं की भेद आला. विठ्ठल विठ्ठल परमात्मा आणि परमात्म्याचे जे भक्त असतात, संत असतात, त्यांच्यात भेदाचा अभाव आहे. त्यांच्यात भेद नाही. तन्मया भक्त हे तद्रूप झालेले असतात, देवरूप झालेले असतात. त्यांनाच संत म्हणतात. त्यांनाच काय म्हणतात? संत अशा प्रकारचं म्हणतात. कारण संत शब्दाचा अर्थ आहे काय? अस हे हा धातू आहे. विद्यमान असणं म्हणजे विद्यमानत्व या अर्थाचा अशा प्रकारचा तो धातू आहे. द्वितीय गणाचा अस्तिस्थः संधी असिस्थः स्थ अस्मि स्वः स्मः अशा प्रकारे तो धातू लटलकारात चालतो. तर त्या अस या धातूपासून संत संती नाम होतं की नाही, लटलकाराचं तृतीय पुरुषाचा बहुवचनाचा प्रत्यय लागून, तसं संत हा शब्द तयार झालेला आहे. आणि तो संत शब्दाचा अर्थ आहे
की जे असलेले आहेत आणि असलेला कायमचा असलेला फक्त परमात्मा आहे. त्याला सत म्हणतात. सत म्हणजे असणे, आहे. आपण त्याला मराठीमध्ये आहे म्हणतो, त्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात? सत म्हणतात. आणि सत म्हणजे असलेला फक्त परमात्मा आहे. शास्त्र सांगतं की फक्त देवच आहे. शास्त्र काय सांगतं? देवच आहे, देवाशिवाय काही नाही. निहना नास्ति किंचन एकमेवा द्वितीयं ब्रह्म. न झाला प्रपंच, आहे परब्रह्म, केवळ देव आहे. म्हणून देवाला सत म्हणतात. सत्य ज्ञानानंद गगनाचे पावन. सत्यतो 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 सत्यतो. देव सत्य आहे म्हणजे देव सत स्वरूप आहे. सत म्हणजे अविनाशी, ज्याचा कधीच नाश होत नाही. त्यालाच काय, जो कायम असतो, जो कधीच मरत नाही, तो नाही असं कधीच होत नाही, अशी जी वस्तू आहे त्याला सत म्हणतात. आणि असा फक्त देवच आहे. देव कधीच मरत नाही. आनंद अद्वय नित्य निरामय. नित्य. देव कसा आहे? नित्य. तुझं विण काही स्थिर आहे ऐसे नाही. कितीतरी प्रमाण आहेत. तर असा हा परमात्मा नित्य आहे. म्हणजेच देव सत्य आहे, सद्रूप आहे. आणि त्या सद्रूप असणाऱ्या देवास जे एकरूप झालेले, जे तद्रूप झालेले, म्हणजेच जे अंगाने स्वतः देव बनलेले, त्यांना संत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नुसतं धोतर घातलं, फेटा बांधला आणि कंबळ बांधली म्हणजे संत नाही होत. नव्हते ते संत करिता कीर्तन. कीर्तन केलं म्हणून कोणी संत होत नाही. अर्थात संत होण्यासाठी कीर्तन करावं लागतं, त्याचं साधन आहे. पण कीर्तन करता आलं, कीर्तन केलं म्हणजे कोणी संत होत नाही. संतांच्या कुळात जन्माला आले म्हणजे तेही संत होतातच असं नाही. संतांचे ते आलोनाकडे जायचे, मला आता कमी प्रमाणे म्हणायचे. संतांचे ते आप्त नवती संत, म्हणजेच देवाशी एकरूप झालेले, जे सद्रूप जे झालेले, त्यांना संत म्हणतात. आणि तुकोबाराय अशा संतांचं जर वर्णन करीत असतील, ते देवाशी एकरूपच आहेत, ते देव वेगळे नाहीतच आहेत. म्हणून संतांचं वर्णन जरी केलं तरी तुकोबारायांचा जो नियम आहे तो काही मोडत नाही. तुकोबारायांची एकविधता ही काही नष्ट होत नाही. त्या शंकेमुळे एवढा विस्तार केला. शंका नसती की तिथं बस झालं असतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
संतांचं जोग महाराजांचं अतिशय गोड शब्दामध्ये वर्णन करतात. म्हणजे जोग महाराजांचं कसं काय वर्णन करतात? जोग महाराज तर नंतर झाले ना. तुकाराम महाराज अगोदरचे आहेत का जोग महाराज अगोदरचे आहेत? तुकाराम महाराज अगोदरचे आहेत ना. तुकाराम महाराजांच्या गाथेवर नंतर जोग महाराजांनी भाषांतर केलंय. नंतर जोग महाराज, मग नंतर झालेल्या जोग महाराजांचा तुकाराम महाराज अगोदर कसं काय वर्णन करतील? नाही. तर जोग महाराजांचं वर्णन केलं म्हणजे कसं? जोग महाराजांचं काय असतं, कधी कधी आपण आपल्या मापाचे कपडे आपण टेलरकडे जाऊन शिवतो, बरोबर, माप यावं म्हणून. पण काही काही रेडीमेड कपडे असतात दुकानात. काय असतात? रेडीमेड असतात. रेडीमेड कपडे घ्यायला गेलो की एखाद्या बाही तरी लांब होती, ढिलं तर होतं. पण एखाद्याला जरी बाही लांब झाली किंवा एखाद्याला ढिलं झालं किंवा एखाद्याला दाटलं, पण एखाद्याला असं फिट बसतं, असं ओळखू सुद्धा येत नाही की हे रेडीमेड घेतलंय म्हणून. असं वाटतं की हे त्यानं काय केलंय, टेलरकडून माप घेऊन शिवलेलं आहे. इतकं सुद्धा कमी जास्त होत नाही महाराज. असं एवढा ड्रेस त्याच्या काय बसतो, फिट अशा प्रकारचा मापात बसतो. तसं हे जे वर्णन असतं का नाही, जरी सगळ्यांना नाही लागलं पण काही जणांचं ते काय होतं, एकदम त्यांच्या अंगात फिट्ट बसतं. तसं तुकाराम महाराजांनी जरी हे अगोदर वर्णन करून ठेवलेलं असलं तरी हे वर्णन अभंगात जे तुकोबारायांनी वर्णन केलेलं आहे, हे वर्णन जर उचललं आणि ते जोग महाराजांच्या अंगाला जर लावलं, एकदम फिट्ट बसतं. विठ्ठल अतिशय गोड अशा प्रकारचं संतांचं वर्णन करतात अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये.
काय व्हायला लागले त्यानं? भरले अनंत भांडार. ही पेन ही झाली. विठ्ठल विठ्ठल संतांचं वर्णन करत असताना तुकोबाराय म्हणतात की संत कसे असतात? उदार असतात. उदार. उदार म्हणजे काय? उदार उदार शब्दाचा अर्थ आहे औदार्य या वृत्तीनं संपन्न असणारे. ज्यांच्या ठिकाणी औदार्य वृत्ती असते त्यांना काय म्हटलं जातं? उदार अशा प्रकारचं म्हटलं जातं. आणि औदार्य म्हणजे काय? औदार्य हा धर्म अंतःकरणाचा आहे, मनाचा आहे. अर्थात ज्यांची वृत्ती कशी असते? औदार्य अशा प्रकारची संपन्न असते. म्हणजे औदार्य म्हणजे काय? खिशे कापण्याच्या वृत्तीला औदार्य म्हणतात का? नाही, खिशे कापण्याच्या वृत्तीला नाही. मग आपल्या जवळचं जे काही आहे ते दुसऱ्याला देण्याची जी वृत्ती असते त्या वृत्तीला काय म्हणतात? औदार्य म्हणतात. औदार्य. जसं देवाकडे औदार्य आहे तशी बरीच माणसं जगामध्ये उदार आहेत. मला इतिहास जर आपण पाहिले, पुराण पाहिले, पुराणातही इतिहासातही अशी बरीच उदाहरणं आहेत. खूप खूप उदार माणसं होऊन गेले. मला औदार्याचा विषय दिला की पहिलं नाव समोर येतं. कोणाचं? कर्णाचं. औदार्य म्हणजे देण्याची वृत्ती. आणि ही वृत्ती ज्याच्या अंतःकरणात असते त्या तो उदार असतो. त्याला उदार म्हणतात. कर्णाचं नाव पुढे येतं. उदार असावा. कोणासारखा असावा? कर्णासारखा असावा. एखाद्या लोक म्हणतात लय उदार लागून गेलाय कर्णासारखा. कर्ण कसा होता? उदार. खूपच उदार होता कर्ण. आता ते कथा मी तर सांगत बसत नाही. माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना कर्णाच्या औदार्याच्या कथा. देवही उदार आहे. देव सुद्धा कसा आहे? उदार आहे ना. उदार तो हरी ऐशी कीर्ती चराचरी. पण देवासारखं उदार कोणी सांगा ना. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देता नमनसी पात्रा पात्र. हे कैवल्य ऐशे पवित्र वैर्याही. खूप बाप उदार देव अपरिणी. देवाच्या औदार्याचं वर्णन दिलं. खूपच उदार आहे. काय ते विटेवर विजाची पाऊले तोच एकदा अनुष्ठान. तर दाता तोच असतो की जो काय उदार अशा प्रकारचा आहे. संतांचंही औदार्य वर्णन करतात. संत उदार आहेत. पण संतांच्या औदार्या पुढं बाकीचं मग कुणी कर्ण असो काय आणि कोणता सौम्यगामी असो काय. आजही आजकालही माणसं उदार नाहीत असं नाही. उदार आहे. किती मोठ्या मोठ्या धर्मशाळा आहेत, किती मोठे मोठे मठ आहेत, संस्था आहेत, मंदिर आहेत. ते काही लोक उदार असल्याशिवाय होते का? एवढे मोठे मोठे सप्ते होतात. एका एका सप्त्याला कोटीनं म्हणजे सप्त्यात कोटीचा घोटाळा होतोय. विचार
माहित नव्हतं, पण मग हे सगळं पैसा आला म्हणजे लोकांनी दिलं म्हणून झालं ना. लोक उदार आहेत ना, आज नाही असं थोडंच आहे. आज काळ ही अशा कधीच्या काळामध्ये सुद्धा लोक उदार आहेत. आपली संस्था तरी कशावर चालते? लोक देतात म्हणूनच ना, लोक उदार आहेतच ना. उदार लोक आजही आहे, पूर्वीही होते, आणि सगळ्यात उदार मोठा देव आहे. आणि तो संपन्न नाहीये, पण तरीही संतासारखा औदार्य कोणाकडच नाही. कारण संत जे देतात ते कुणीच देत नाही. आणि जरी ते खरं तर सांगू का, संताशिवाय देणारा कुणीच नाही. लोक देताना दिसतात, पण ते दान देताना दिसत जरी असले, भूमिदान देत असले, स्वर्णदान देत असले, कन्यादान करत असले, अमकदान करत असले, तमकदान करत असले, अन्नदान करत असले, हे सगळं दान करताना जरी दिसत असले, पण ते नुसते दान करीत नाहीत, पुण्य घेतात. काय करतात? पुण्य घेतात. वस्तू देतात पण पुण्य घेतात. म्हणून खरे दाते लोक नाही. आता देव काय पुण्य बिण्य घेत नाही, त्याला काय पुण्याची गरज बी नाही, पण देतो. पण तरी सुद्धा तो खरा दाता नाही, खरा उदार नाही. का? कारण तो जरी देत असला ना, अगोदर घेतो मग देतो. लय तो धारवाडी काटा आहे त्याच्याकडं. अगोदर घेतो आणि मग देतो. घेशी तेव्हा देशी ऐसा ससी उदार. अगोदर घेतो आणि मग देतो. तिथे त्या द्वैतवनामध्ये हे पांडव असताना जे दुर्वास छळायला आले, त्या आता विस्तारानं नाही सांगत, त्या दुर्योधनानं रात्रीच पाठवलं होतं यांना भोजन मागायला जा म्हणून. आता त्याचं खाल्लेलं होतं, 4 महिने मिंदे झालेले होते, त्यामुळे सांगितलं जातो दुर्योधना, तुझं खाल्लंय आता, पण ध्यानात ठेव, असे माझ्यासारखे 1000 दुर्वास जरी गेले, पांडवांच्या केसालाही धक्का नाही लागणार. कारण त्याचा पाठीराखा कोण आहे? कृष्ण आहे, भगवान. गेले रात्री ती दरवाजा म्हणजे काय ते फक्त असं हे केलेलं पुढे झोपडीचा ते दरवाजा वाजवला. धर्मराज बाहेर आले. दुर्वास हो या टायमाला एकटे नव्हते, हजारो शिष्यमंडळ सोबत. आणि शिष्यमंडळाला तेवढंच लागते, बाकीचं काही नाही. हजारो. दुर्वासाने सांगितलं ते या महाराज या, धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. ते म्हणे दर्शन ते नंतर, आम्हाला काय लागलेली आहे? भूक लागलेली आहे. पहिलं जेवण. पण नाही म्हणावं तर लगेच शाप देते. हो म्हणावं तर जेवायला बसले तर वाढायचं काय? हेच झाडाची पानं फुलं खाऊन जीवन जगत होते वनात असताना, आता ह्यांना वाढायचं काय? ठीक आहे म्हणे, तयारी कर, आम्ही स्नान करून आमचं थोडं काही आधनिक वगैरे राहिले थोडं उरकून येतो. ठीक आहे म्हणे महाराज. घामच फुटला धर्मराजाला. द्रौपदीकडे आले. द्रौपदी, दुर्वास आले. एकटे नाही, हजारो शिष्य आहेत मग, आणि त्यांना भोजन करायचंय. आता माझ्याकडे तर मी तर काय करू शकत नाही, तूच कर काय करायचं ते. महाराज म्हणे मी स्वयंपाक करते, पण तुम्ही आणून तरी द्या. आणून द्यायचं काम तुमचं आहे, करायचं काम माझं आहे. ती म्हणे मला काय माहित नाही, पण त्यांना जीव घालायचं काम आता तुझ्याकडं. काय करायचं महाराज? काय नाही महाराज. तिनं असे डोळे झाकले आणि करुणायुक्त वाणीनं फक्त हाक मारली, कृष्णा म्हणून हाक मारली. ती कृष्णा ना पूर्ण होत ना होतो तोपर्यंत हा लगेच पुढे उभा राहिला. काय कृष्णे? हिचं पण नाव काय होतं? कृष्णा. तो कृष्ण ना, ही कृष्णा, तो कृष्ण. आकारांत पुल्लिंगी आणि ही आकारांत स्त्रीलिंगी कृष्णा. द्रौपदीचं एक नाव काय आहे? कृष्ण. काय नाही देवा. दुर्वास त्यांच्या हजारो शिष्यासह भोजनासाठी आले. काय द्रौपदी, काय माझं भाग्य आहे. अगं द्वारकेमध्ये मी जेवायलाच बसलो होतो बघ. रुक्मिणीनं असं ताट केलेलं होतं
पाणी फिरवलं पुंडलिक तो काय पुंडलिक म्हणला असेल म्हणा काय का नाही? आणि घास मोडला आणि तोंडात घालणार तेवढ्यामध्ये तुझी हाक आली आणि तसाच धावत आलो. भांडी टाकून या धावे. पण किती माझं भाग्य, संतांच्या पंक्तीला बसून माझाही जेवायचा योग आहे. म्हणे कृष्णा, तूही माझा आता परीक्षा पाहतोस का रे? तुला जेवायला बोलवलं नाही, तुला जीव घालायला बोलवलंय. ठीक आहे म्हणे, मी घालतो त्यांना जीव. त्यांना जीव घालायला जर मला तो बोलवला असेल त्यांना जीव घालतो, पण मला जीव घालणं अगोदर तू. म्हणजे तुला काय जीव घालू? काहीच नाही. आमच्याजवळ काहीच नाही म्हणून तर तुला बोलवलंय. ती म्हणजे तसं नाही, माझा नियम आहे. अगोदर काहीतरी तुला द्यावं लागेल, पण काहीच नाही ना द्यावा तुला द्यायला. कृष्णा थाळी आणली, सूर्याने एक थाळी दिलेली होती. दिवसा त्यांना थोडंफार अन्न द्यायची. ती रात्री तिने धुवून घासून ठेवलेली होती. अरे देवा, तिला धुवून ठेवलंय, काहीच नाही त्याच्यात. आणतवी तू थाळी घेऊन आली. महाराज काय नेमकं ती योगायोगाच्या गोष्टी. द्रौपदी सारख्या स्त्रीनं ती थाळी धुली, पण कधी कधी अघटित घटना तरी सुद्धा तर पान राहिलंच होतं. म्हणजे आपल्या आश्रमातल्या विद्यार्थ्यांनी जरी भांडे धुतले तरी ती खरकटी राहत नाही, पण ती द्रौपदी पण ते खरकट राहिलं. आणि ते बघ म्हणे, बघ तो म्हणते काहीच नाही. मला ते देवाने असं नख वाळून गेलं होतं, पण नखाने असं ते काढलं. देठ होतं भाजीचं एक, नकानं खरडून काढलं आणि द्रौपदीच्या हातावर दिलं. घे आणि कर संकल्प आणि दे माझ्या हातात की या शाखा पत्राने विश्वात्मा श्रीकृष्ण परमात्मा काय व्हावा, संतुष्ट व्हावा, अशा प्रकारचा संकल्प कर आणि सोड पाणी. दे माझ्या हातावर दे. असं संकल्प केला आणि देठ दिलं भगवंतानी. ते देठ खाल्लं आणि तिकडं ते स्नान करीत होते. मला दुर्वास ऋषी शिष्य असो, ते स्नान करताना त्यांच्या ढेऱ्या अशा फुगल्या ना, तिडीक लागली पोटाला, तिडीक. त्यांना वाटलं आपण जर धर्मराजाला सांगितलंय, त्यांनी जर जेवणाची तयारी केली असती ना, आपण तिकडं जर गेलो तर आपल्याला आता एक पाण्याचा घोट सुद्धा आज जाणार नाही. आणि तिथं भीमा गदा घेऊनच असल. आणि जर नाही जेवले स्वयंपाक व्हायला आणि नसतो माझ्या शिष्याला नको. तिकडच्या तिकडच ते दिवस निघून गेले. मला पुढचं नव्हतं सांगायचं, पण सांगायचंय काय, एवढी द्रौपदी जवळची, एवढं द्रौपदीवर प्रेम. पण त्या द्रौपदीचं काम करायचं जरी ठरलं, दुर्वासासारख्या संत महात्म्याला जीव घालायला जरी सांगितलं तरी अगोदर त्याला जीव घालावं लागलं. घेशी तेव्हा देशी ऐसा ससी उदार. उशीर झाला घेशी तेव्हा देशी आईसा. म्हणजे आता घेऊन देतो ना, मग घेऊन दिल्यावर काय याचा उदारपणा देऊ. पण संत असेल महाराज, संतांचा उदारी असे, ते इतके उदार आहे, ते घेत काहीच नाहीत आणि देतात नुसतं. जे घेतच नाही आणि देत राहतात ते संत आहे. आणि त्यांच्यासारखं उदार कोणीच नाही. ते देतात, जे देतात. संत जेवढे एकमेव अशा प्रकारच्या जगात सर्वश्रेष्ठ उदार का आहेत, त्यांनी कुणाला दिलं, काय दिलं, त्याचं सगळं स्पष्टीकरण तो गोवराय करतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. दुकान
घातला दुकान देती आलियासी दान. संतांच्या औदार्याचं, त्यांच्या उदारपणाचं वर्णन करत असताना तुकोबारे म्हणतात की त्यांनी दुकान घातला. त्यांनी काय घातला? दुकान घातलं. दुकान दुकान हा म्हणून संत उदार आहेत होय. हा दुकान घातलं. दुकान तर आमच्या गावात किती पण आहेत. ते काय उदार आहेत? दुकानदार उदार असतात. कपड्याची दुकान आहे. अलीकडे तर ते मॉल निघलेत. म्हणजे कोणतीही वस्तू तुम्ही मागा त्या दुकानात असतेच. सगळ्या प्रकारच्या वस्तू त्या दुकानामध्ये असतात. म्हणून ते मॉलवाले काय उधार आहेत? उधार नाही. का? कारण ते काही फुकट नाही देत. पैसे घेतात आणि मग ती वस्तू देतात. त्यांना उधार कसं काय म्हणता येईल? हा उधार आहे दुकानदार? नाही. आणि मग संतांनी जर दुकान घातलं आणि दुकान घातलं म्हणून जर उधार तुम्ही म्हणत असाल तर तुकाराम महाराजांनी किंवा कोणत्याही संतांनी जे दुकान घातलं असेल त्यापेक्षा आताच्या शेतचं तर चांगलंच मोठं दुकान असेल. त्यामुळे संतांपेक्षा निश्चितच काय होतील? औदार्याच्या बाबतीमध्ये, उदारपणाच्या बाबतीमध्ये श्रेष्ठ ठरतील ना. नाही ठरणार. त्यामुळे दुकान घातलं हे काय उदारपणाचं लक्षण आहे का? तसं नाही हो. तुमच्या काय तुम्हाला आता किती स्पष्ट करून सांगावं. अहो लोक दुकानं घालतात म्हणजे कमावण्यासाठी. कशासाठी? म्हणजे दुकानदार 10 रुपयाची वस्तू 15 रुपयाला 20 रुपयाला देतात. म्हणजे त्याच्यातून 5 रुपये 10 रुपये काढतात. त्याला कोण उदार म्हणेल? आणि संत काय करतात? संतांनी कशाला दुकान घातलंय? संतांनी धंदा करायला नाही दुकान घातलं. मग संतांनी देण्यासाठी दुकान घातलंय. जे त्यांच्याकडे येतील त्यांना ते देतात आणि काही न घेता देतात. म्हणजे फुकट देतात. फुकट. विठ्ठल 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 दुकान घातले. दुकान संत सज्जने मांडले दुकान. संत सज्जने मांडले दुकान. या पाहिजे आहे. मुक्ती मुक्ती मुखात साठी. मुक्ती मुक्ती मुखात साठी. कोण तया करेल पाहिजे. संत सज्जनी मांडली दुकाने. संतांनी दुकानं मांडली. दुकानं एका जनार्दनी मांडले दुकान. दुकान मांडलं आणि देतो मोलाविन सर्व वस्तू. मोल न घेता, मोल न घेता सर्व वस्तू देतो. म्हणून संत उदार. विठ्ठल 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 हरी
म्हणून जोग महाराज काय आहेत? उदार आहेत, उदार. देतो मोलावीन सर्व वस्तू किंवा देती आलियासी दान. आता प्रश्न हा आहे, म्हणजे शंका ही येते, संत उदार आहेत, त्यांनी दुकान घातलं, त्यांच्याकडे गेलेल्यांना त्या वस्तू देतात. काय आहे त्यांच्या दुकानात? त्यांच्या दुकानात गेल्यावर ते दुकान मी त्यांनी दान देण्यासाठीच घातलंय, ठीक आहे. पण त्यांच्या दुकानात जो माल आहे, तो माल नेमका कोणता आहे? ते तिकडे त्यांच्या संताजवळ जे जातील, त्या संताकडे गेलेल्यांना संतापासून काय मिळतं? संतांच्या दुकानात नेमका माल कोणता आहे? ते दुकान कशाचं? किराणा दुकान आहे का कपड्याचं दुकान आहे का नेमकं कशाचं दुकान आहे? का फळाचं दुकान आहे का दारूचं दुकान आहे? काय नेमकं संतांकडे संतांनी जे दुकान घातलेलं आहे, ते दुकान कशाचं आहे? तिथं जो माल भेटतो तो कोणता माल आहे? संतांनी जे दुकान घातलं ना, तिथं जो माल आहे तो खरा माल आहे. खऱ्या मालाचं दुकान संतांनी घातलं. विठ्ठल 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 वैष्णवांचा माल, वैष्णवांचा माल, वैष्णवांचा माल, वैष्णवांचा माल, वैष्णवांचा माल, वैष्णवांचा माल खरा. वैष्णवांच्या दुकानात जो माल आहे ना, तो खरा माल आहे, खरा. आणि संताकडे जो जाईल त्यांना तो संताकडून खरा माल भेटत. आणि संताशिवाय तुम्ही ज्याच्याकडे जाल, कोणत्याही दुकानात जा, सगळा माल कसा आहे? खोटा. खोटा माल आहे, खोटा. मग काय फरक आहे? खोटा असला काय खरा असला काय? खोटा का वेळेला पण आहेच ना, आम्ही खोटा घेऊ. नाही, खोटा घेतल्यावर काम नाही व्हायचं. आपण जो माल घेत असतो, कुठलाही जे काही घेतो, ते कशासाठी? सुखासाठी. आणि खोट्या वस्तूपासून सुख भेटतच नाही. खोटा घेता येत नाही असं नाही, घेता येतो, दाम जातो, पण ते काम नाही होत. दृष्टांत सांगत बसत नाही आता, राहू दे. तर संतांच्या दुकानात जो माल आहे तो खरा आहे, बाकीच्यांच्या दुकानाने जो माल आहे तो खोटा आहे. जगामध्ये जे दुकान आहे, सगळं जगच हे नाशिवंत आहे, सगळं जग हे विनाशी आहे. हे खोट आहे, खोट मिथ्या आहे, मिथ्या. जसं आपल्याला स्वप्न दिसतं ना, स्वप्नासारखं हे सगळं जगत आहे. जगातल्या सगळ्या वस्तू म्हणजे स्वप्न आहे. स्वप्नीचे चेले जाईल रया. पण संतांच्या दुकानात जो माल आहे तो माल खरा आहे. कोणता माल आहे नेमका तो? त्या मालाचे अनेक प्रकार आहेत. फक्त आपल्याला त्या प्रकाराचं वेळ आता चिंतन करायला वेळ नाही. गणिमम, तुलिमम, मेम असे बरेच 5-7 प्रकारचे ते माल सांगितलेले आहेत, मालाचे प्रकार आहेत. पण आता इथं मांडित नाही, विस्तार होईल जास्त. मुख्य मुद्द्याचे जे दोन माल आहेत ते सांगतो. एक संतांच्या दुकानात जो माल आहे तो आहे भगवंताच्या नामाचा माल. हा माल फक्त
संताजवळच भेटतो. नामाची दीक्षा जर घ्यायची असेल तर कुणाकडून घ्यावी लागते? संताकडून घ्यावी लागते. आणि हा नामरूपी माल खरा आहे. भगवंताचं नाम सत्य आहे, बाकी सगळं खोट आहे जगातलं. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. देवाचं नाम सत्य आहे. आणि हा माल संतांच्या जवळ आहे. संतच आपल्याला हा माल देतात. तेच आपल्याला म्हणतात, हरी हरी तुम्ही म्हणारी सकळ. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. अनेक प्रमाण आहेत, सगळ्या संतांची प्रमाण आहे. संत आपल्याला हा माल देतात आणि हा माल संताकडून घ्यावा. कोणाकडून घ्यावा? नामाची दीक्षा संताकडून घ्यायची असते, कारण त्यांच्याकडे ती असते. हा एक नामरूपी माल आहे. आणि दुसरा एक माल आहे, तोही खराच आहे, तो या विनाशीच अशा प्रकारचा माल आहे. तो कोणता? तो म्हणजे देव आहे. देवरूपी माल संतांच्या घरात आहे. देव मिळवायचा असेल तरी संताजवळ जावं लागतं. विठ्ठल 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 देवाला तुम्ही माल म्हणता का काय? मग माल नाही तर काय तो? देव सुद्धा काय मालच. मी कशाला म्हणतोय? तुकाराम महाराज म्हणतात माल म्हणजे वस्तू. वस्तू म्हणजे जी ज्याची वस्तू ते त्याचं धनच असणार. धन घरी पांडुरंग अभंग जे सरेना. तुकोबारांनी म्हटलेलंच आहे, त्याला धन म्हटलंय. धन म्हणजे मालच. पांडुरंग हे धन आहे, वैष्णवांचं धन. बंगला गाड्या हे वैष्णवांचं धन नाही. पांडुरंग हे वैष्णवांचं धन आहे. पांडुरंगाचं नामचिंतन हे वैष्णवांचं धन आहे. आज किती नामस्मरण केलं? काहीच केलं नाही. भिकारी पांढऱ्या पायाचा आहे, करंट्या कपाळाचा आहे. किती नामस्मरण केलं? आजच्या दिवशी एकादशीला 1 लाख. श्रीमंत आहे. त्याच्यासारखा श्रीमंत मग कोणीच नाही. त्याच्यासारखा भाग्यवान कोणीच नाही. कारण खरं धन ते. बाकीचं धन खोट. बाकीचं किती बंगले, किती गाड्या, किती बँका भरलेल्या असले ना, हे सगळं खोटं धन आहे. पांडुरंगारूपी धन हे खरं धन आहे. म्हणून धन कमवायचं ना, कमवा. लय असेल ना खुमखुमी, दुसरा शब्द आता पण मी वापरतो, बदलून घेतला. कमवा, काय हरकत नाही. पण मग कोणतं कमवा? धन हे पांडुरंगारूपी धन कमवा. आणि हे धन, हा माल संतांच्या दुकानात. जर तुम्हाला देव लागत असेल, जर देव लागत, कोण देईल बरं देव जगात? मोठा कारखानदार. कारखानदाराकडे गेलं देव भेटल? कोणत्या कंपनीत गेलं देव भेटल? कोणते देव देणारी कोणती कंपनी आहे? याची कंपनी. ज्याची कंपनी त्याला स्वप्नात तरी कधी येतो का देव? देव देणारी कंपनी फक्त एकच आहे. ती कुणाची? संतांची कंपनी आहे. संतांचं ते दुकान आहे. देव घ्यायचा असेल तर दुकानात नका जाऊ देव घ्यायला. देव संत देतात. संत, संतांच्या जवळ देव आहे. बर म्हटले, संतांच्या जवळ देव आहे. पण कुणी जात नाही हो तिकडं. ते देव द्यायला तयार आहे. त्यांनी लोकांनी यावं आपल्याकडं आणि हा माल घेऊन जावं, अशा उदार मनानंच त्यांनी दुकान घातलंय. कंजूस नाही ते, उदार आहे. देव द्यायला तयार आहेत ते. पण भानगड ही आहे की एवढा खरा माल त्यांच्या दुकानात असताना सुद्धा
तिकडं दुकानात कोणी जातच नाही. सगळे जे गर्दी झाली ती सगळी खोट्या मालाच्या दुकानातच. ती फक्त वळूनच चमकतो. तिकडं बघा ना तुम्ही, देव घेण्याकरता गर्दी कोणाची? विषय सुखासाठी जास्त गर्दी आहे का देवासाठी गर्दी आहे जास्त जगात? लोक कशाच्या मागे लागलेत? पैशाच्या मागे लागले तर देवाच्या मागे लागलेत. जमिनी घ्यायला लोक एवढे उतावळे झाले तर देव घ्यायला उतावळे झाले. बघा ना तुम्ही, आज किती वय झाले आपलं? कोणाचं 25 झाले, कोणाचं 40 झाले, कोणाचं 50 झाले, कोणाचं 60-70 झाले. मग एवढ्या वयामध्ये आपण देव कधी घेतला? जे घेतो ते सगळं संसारातच घेतो ना. इकडं या संतांच्या दुकानात कोणी जायलाच तयार नाही. एक माणूस नाही, एक माणूस. काय करावं? कुणी येईनाच तुकाराम महाराजांच्या किंवा सगळ्या संतांच्या दुकानात. महाराज या संतांनी काय केलं? दुकानात तर घातली पण कोणी माणूस येईना दुकान. सगळी नाहीतरी गर्दी आहे ना. सोनाराच्या दुकानात गर्दी कमी असते, मुलमुलाच्या दुकानात जास्त असते. एखादं गिराईक असतं सोनाराच्या, पण एखादं का होईना पण सोनाराला भेटतच ना. तसं इकडं कोणी यायलाच तयार नाही संताकडं त्या दुकानात. म्हणून संतांनी काय केलं? कुणी आपल्याकडे येईना म्हणून तो मालच भरला टोपल्यात. ते आपल्याकडे येत नाही ना, मग आपण त्यांच्याकडे जाऊ आणि मग तो माल घेतला, टोपल्यात डोक्यावर घेतला आणि असे गावोगाव चालले. गावोगाव जाऊन गल्लो गल्ली फिरून सगळ्यांना ओरडून सांगायला लागले, घ्या कोणी देव घ्या कोणी, आय ताला घर पुरतोनी, आय ताला घर पुरतोनी, आय ताला घर पुरतोनी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आय ताला घर पुरतोनी, आय ताला घर पुरतोनी, आय ताला घर पुरतोनी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आय ताला घर पुरतोनी, आय ताला घर पुरतोनी, आय ताला घर पुरतोनी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आय ताला घर पुरतोनी, आय ताला घर पुरतोनी, आय ताला घर पुरतोनी. संतांनी देव टोपल्यात घेतला, डोक्यावर घेतला आणि गावोगाव फिरून गल्लो गल्ली फिरून जशी लोक भाजी घ्या भाजी तसं म्हणतात ना, तसं देव घ्यावं, देव घ्या देव असं म्हणायला लागले. जोग महाराजांनी काय केलं? स्वतःही देव असा फिरवलाच, पण मग आता त्यांच्याकडून थोडंसं आता वय झालं, मग असे देव ऐकणारे त्यांना शिक्षण दिलं, शाळा केली तयार आणि दिले पाठवून, जा तुम्ही इकडं जा काय, इकडं जा काय, इकडं जा काय, इकडं जा काय. सगळ्या महाराष्ट्रात सगळे ते शिक्षण देऊन देव कसा ऐकायचा वगैरे हे सगळं प्रशिक्षण देऊन सगळे पाठवले. ती शाळा अजून चालू आहे आणि त्याच्यातूनच आपली शाळा निर्माण झाली. कशासाठी? देव विकण्यासाठी, देवाला देण्यासाठी. देव घ्या देव असं संत म्हणायला लागले. लोक कोणतरी विकायला आले म्हणून लोक यायचे जवळ, काय काय टोपल्यात काय देव आहे. कोणाला वाटायचं वांगे असतील, बटाटे असतील, कांदे असतील, लसूण असेल, काहीतरी असेल, काय आहे तर देव म्हटले की पोर लोक असे आंबट चिंबट तोंड घ्यायचे. मला देव कुणाला लागतच नाही, खरंच लागत नाही सांगतो तुम्हाला. म्हणजे आवश्यक आहे सगळ्यांना पण तसं वाटत नाही. म्हणजे ज्यांनी गळ्यात माळा घातल्या नाहीत त्यांनाच लागत नाही असं नाही. ज्यांनी माळा घातल्या त्यांना सुद्धा नाही लागत, कारण ते सुद्धा देवाला सोडून दुसरीकडेच पळतात. विठ्ठल 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 देव न लगे, देव न लगे. अहो घ्या ना, घ्या का नाही. साठवणीची रुदली
जागे, त्याला ठेवायला जागा नाही. मला देवाला ठेवायला जागा नसते महाराज. एवढं मोठं घर असतं महाराजांचं, त्याच्यात देवघर केवढं असतं बघा ना. का जागा जास्त वाटते मान, देव ठेवायला जागा नाही लोकांकडं. म्हणजे ह्या घरात तर नाहीत, पण आतल्या घरातही नाही. आतलं म्हणजे अंतःकरणरूपी घर जे सगळं भरलंय, सगळं विषयाने भरलंय, सगळे विकाराने भरलेलं आहे सगळं घर. देवाला ठेवायला कुठं जागा आहे? सगळी गच्च अगोदरच भरलेलं आहे ते. त्यामुळं साठवणीचे रुदले जागे, त्यामुळं कुणी घ्यायला तयार नाही. आणि मग आता एवढा खरा माल असताना सुद्धा, अविनाशी माल असताना सुद्धा, आनंद देणारा, केवळ सुखरूप असणारा हा माल, आनंद रूप असलेला हा माल, तरी कुणी घ्यायला तयार नाही महाराज. आता कसं असतं, गिराईक कमी असलं की मग त्याचा भाव उतरतो. त्याचा भाव काय होतो? उतरतो. वस्तू किती भावी आहे त्याला महत्व नाही, मागणी किती आहे त्याला महत्व आहे. ज्या वस्तूला मागणी जास्त असते त्याचा भाव अधिक असतो, ज्या वस्तूला मागणी कमी आहे त्याचा भाव कमी. आता देव माल खरा आहे, अविनाशी आहे, आनंद रूप आहे, पण मागणीच नाही, भाव कमी झाला. भावमंदला मंद झाला भाव देवाचा. म्हणतो काय मला जाऊ द्या, भाव नाही ना, नाही मग एक काम करू, आपण फुकट देऊ. देव घ्या फुका, देव घ्या फुका. तो काय मला वाटलं आता तरी लोक येतील म्हणून तो काय म्हटलं, ऐका हो ऐका, काय फुकट फुकट, देवाला फुकट घ्या, काही देऊ नका, फुकट देव घ्या म्हणायला लागले. देव घ्या फुका, देव घ्या फुका. न लगे रुका मोल काही, एक रुपयाचं मोल लागणार नाही. चला या तुम्हाला देव देतो, फुकट देव घ्या म्हणायला लागले. तो का मला फुकट म्हणलं तरी कुणी घेईना, फुकट सुद्धा कोणी देव घ्यायला तयार. विठाल 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 असं देवरूपी माल संतांच्या दुकानात आहे, नामस्मरण रूपी माल संतांच्या दुकानात आहे, विवेकाचा माल संतांच्या दुकान. हे दुसरीकडे नाही भेटत विवेक. दुसरीकडे सगळा अविचाराचा बाजार असतो, अविचाराचा कुविचार असतात दुसरीकडं. आणि संतां जर तुम्हाला विवेक भेटल तर कुठं भेटल? संतांच्याच दुकानात भेटल. विचाराचा माल आहे, विवेकाचा माल आहे, ज्ञानाचा माल आहे. ब्रह्मज्ञान, ज्या ज्ञानाने मनुष्य या संसार बंधनातून जन्ममरणातून मुक्त होतो, अशा प्रकारचं जे ब्रह्मज्ञान, ते ब्रह्मज्ञान कुठं भेटतं? संतांच्या जवळ. असे सगळे एकाच चढीत एक माल आहे तो संताजवळ. परमात्मरूपी माल आहे, देवरूपी माल आहे. आणि याच्याही पुढे जाऊन सांगू, देवापेक्षाही दुर्लभ असलेली एक वस्तू जगात आहे, ती म्हणजे प्रेम. आणि ते प्रेमाचा माल सुद्धा कुठे? संतांच्या जवळ आहे, संतांच्या दुकानात आहे. प्रेम नाही म्हणलं तिला, आमचं तर लय प्रेम आहे बायकोवर. नाही, ते प्रेम नाही, खरं तर ते प्रेम नसतंच. नवऱ्याचं बायकोवर, बायकोचं नवऱ्यावर किंवा लेकरा बाळावर जे प्रेम असतं ना, आपण त्याला प्रेम नाव दिलंय, ते प्रेम नसतं, तो मोह असतो. मोह, त्या मोहालाच आपण प्रेम म्हणतोय. विषयातले आपण वेंगणारे, रात्रंदिवस आपल्याला प्रेम काय करणार आहे महाराज? नारदासारख्यांना प्रेम नाही कळलं, ते म्हणतात अनिर्वचनीय प्रेम स्वरूप. प्रेमाचं स्वरूप हे अनिर्वचनीय आहे. प्रेम हे सांगताच येत नाही, प्रेम हे बोलता येत नाही, सत्य सांगतात. आणि आपला कुठंतरी स्टँडवर भेटतो, नंबर घेतो, ओळख होती, थोडंसं काही चॅटिंग होती, आणि म्हणतो माझं तुझ्यावर काय आहे? प्रेम आहे. कशाचं प्रेम येड्या? त्याला प्रेम काय नाव देतोय तू? ते प्रेम नाही, तो मोह
आणि मोह हा विकार आहे. आपण विकारालाच प्रेम नाव दिले. प्रेम वेगळा आणि विकार वेगळा. महाराज ज्या प्रेमासाठी ज्ञानोबारायांसारख्यांना, तुकोबारायांसारख्यांना, नाथ महाराजांसारख्यांना पांडुरंगाच्या समोर धरणं धरून बसावं लागतं, ते प्रेम काय? असलं प्रेम आहे ते? याला प्रेम म्हणतात? प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. करून उचित प्रेमधारी हृदयात, प्रेमधारी हृदयात, प्रेमधारी करुणी उचित प्रेम घाली हृदयात. ही अशा प्रकारच्या मागण्या संतांना सुद्धा देवाकडं, संतांना म्हणजे साधक अवस्थेमध्ये असताना कराव्या लागल्या. म्हणजे हे प्रेम म्हणजे हे विषयाचं प्रेम नाही, हे भगवद विषयी प्रेम. तस्मिन् परम प्रेम रूपा, ते परमात्म्याविषयी असलेलं प्रेम आणि तेही परम प्रेम. ते प्रेम अनेक वचने ते फक्त अनुभवाचा विषय, शब्दाचा विषय नाही. काय सुरुवात सुरुवाची प्रत्यक्षण वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभवरूपम. प्रत्यक्षण वर्धमान. विषयाचं प्रेम हे नंतर नंतर कमी होत जातं, पण भगवद्विषयी प्रेम हे काय होत असतं? वाढत अशा प्रकारचं जातं. असं हे भगवद्विषयीचं प्रेम हाही माल संतांच्या दुकानात. अशा अनेक प्रकारचे माल संतांच्या दुकानात आहे. जया जे पाहिजे ते आहे रे. ज्याला जे पाहिजे, जो माल पाहिजे तो तिथं माल आहे संतांच्या दुकानात. मुक्ती मुक्ती फुकासाठी कोणी तयाकडे न पाहिजे. त्या मुक्तीकडे तर कोणी बघत सुद्धा नाही. असा संतांच्या दुकानात माल आहे. आणि अशा या मालाने संपन्न असणारं संतांचं दुकान आहे. घातला दुकान देती आली अशी दान, संत उदार उदार. अहो दुकान घातलं त्याने, पण दुकानात आहे का काही? का मोकळच आहे दुकान नुसतं? भरले अनंत भांडार. अशी भांडाराची भांडार सगळी काय झालेली संतांच्या दुकानात, अशी गच्च भरलेली आहेत, गच्च. अहो पण मग आता एवढी भरलेली आहेत, पण लोक किती जगात आहे. सगळे जर गेले लोक संतांकडं तर ते तेव्हाच संपून जाईल. नाही म्हणजे तो संपतच नाही. कितीही लोकांनी घेतलं तरी तेवढा तसाच शिल्लक राहतो. तिसऱ्या चरणात सांगतात मग त्याचे पुरे, 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 मग त्याचे पुरे.
धनी म्हणजे इच्छा. जो मागायला गेलेला आहे त्याची इच्छा संतांच्या जवळ पूर्ण होते. म्हणजे कशी काय पूर्ण होते? तो माल त्यांना ते देतात आणि संतांच्या जवळ असणारा जो माल आहे ना, फक्त तेवढाच असा माल आहे की पुन्हा ती इच्छा पूर्ण होते, इच्छाच राहत नाही. संसारातला कुठलाही माल तुम्ही घ्या, इच्छा पूर्ण होत नाही. अजून आग वाढते. म्हणजे 10,000 पगार जर असला ना, अजून 20,000 व्हावा वाटतो. ज्याला 1 लाख रुपये भेटतात ना, त्याला अजून जास्त 1.5 लाख भेटावे वाटतात. म्हणजे वाढत चाललं का कमी होत चालली इच्छा? ही इच्छा वाढते. संसारातलं कितीही भेटू द्या, इच्छा वाढतच जाते, वाढतच जाते. इच्छा कमी नाही होत. जसं आपण अग्नी असतो ना, अग्नी पेटला, त्यात आपण किती सरपण टाका, तूप टाका, तेल टाका, लाकडं टाका, कापूस टाका, टाका, पेट्रोल टाका की ना तुम्ही. बघा तुम्ही आता बस झालं म्हणतो का तो? नाही, अजून वाढतो तो. जितकं टाकू तितका वाढतो. त्याला खायला म्हणजे अग्नीला भगभग करायला लागला ना अग्नी, म्हणून त्याला किती तुम्ही खायला टाका, तो कमी नाही होत, वाढतो. तसं संसारातल्या वस्तू आपण देऊन इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न केला तर इच्छा पूर्ण होत नसते, ती वाढत जाते. म्हणून संसारातली इच्छा पूर्ण करायचीच नसते, उपटून फेकायची असते बाहेर. अशा हे समूह खणून काढावे, तेव्हाची गोसावी व्हावे तेने. मग तिकडे कसं काय इच्छा पूर्ण होते? यांच्याकडचा मालच असा आहे महाराज. कारण यांच्याकडचा माल म्हणजे देव आहे आणि देव परिपूर्ण आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. असा तो परिपूर्ण असणारा परमात्मा तो एकदा का भेटला, तो यांच्या का एकदा हातात आला आणि तोही हातात म्हणजे आला म्हणजे आत्मत्वानं मी परमात्मा आहे या रूपानं जर हातात तो एकदा प्राप्त झाला, इच्छाच राहत नाही. आत्मानं चेत विजानीया दयमस्मीति पुरुषः किमेच्छन् कस्य कामाय शरीरमनुसंज्वरेत्. कसली इच्छाच राहत नाही, अशी स्थिती होती. असा माल संतांच्या दुकानात आहे. म्हणून संताकडे गेले की मागत्याची धणी पुरे, मागणाराची इच्छा काय होते? पूर्ण होते. पण मग एवढा मोठा माल तो एकदा जर त्याला त्या मागणाऱ्याला देऊन टाकला, मग ह्यांच्या दुकानात काय शिल्लक राहील? अरे एवढा बी कमी होत नाही. कारण हा न संपणारा माल आहे. आणि काशी उरे, मागत्याची धणी पुरे, आणि त्यांची धणी पूर्ण होऊन म्हणजे इच्छा पूर्ण होऊन आणि काशी उरे. आणि दुसऱ्यांना सुद्धा अजून तेवढाच काय असतो माल, अजून उरलेलाच असतो, शिल्लकच असतो, संपत नाही. पण मग त्यांनी हा माल नेमका ठेवलाय कुठं? नेमकं दुकानात तुझी ठेवा असलं, पण नेमकं कशात पकडून ठेवलाय माल? शेवटच्या चरणात सांगतो. तुका म्हणे पोते, 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 तुका म्हणे पोते. देवे भरिले नो हे रीते, देवे भरिले नो हे रीते, संत
तुका म्हणे पोते देवे भविले नव्हे रीते. तुकोबाराय म्हणतात की संतांच्या दुकानामध्ये तो माल पोत्यात भरलेला आहे. पोत्यात जशी नारळ पोत्यात भरली जातात, शेंगदाणे पोत्यात भरले, साखर सगळं पोत्यातच असतं ना दुकानात. सगळा माल कशात असतो? पोत्यात. तसं संतांच्या दुकानात सुद्धा असे पोते भरलेले पोते, आणि त्या पोत्यात शेंगदाणे साखर नाही, मग त्या पोत्यात देव भरलेला आहे. देव. तुका म्हणे पोते देवे भरले, देवानी पोते भरले. हे पोते अंतःकरण रूपी पोते, मन रूपी चित्त रूपी पोते, आणि या चित्त रूपी पोत्यामध्ये देव संतांनी भरलेला आहे. साठविला हरी जी हृदय मंदिरी, किंवा हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. असं त्या आतल्या पोत्यात अंतःकरण रूपी पोत्यामध्ये हा देव भरलेला आहे. रीते नव्हे, हे रिकामे नाहीये, मोकळे नाही पोते, गच्च भरलेले आहेत. असा कारण तो माल असा गच्च भरून गेलेला आहे पोत्यामध्ये. अजून म्हणते दाबण घालून शिवायला सुद्धा अशी काही नाही, जागा नाही. इतका गच्च पोत्यात माल भरलेला आहे. आणि हा माल जो त्यांच्या पोत्यात आहे ते आपल्या पोत्यात टाकायला तयार आहे. आणि असा माल जगात कुणाकडेच नाही, कुणीच देऊ शकत नाही. हे फक्त संतच देतात, म्हणून संतासारखं उदार जगात कुणी नाही. आणि हे काम जोग महाराजांनी केलं, म्हणून जोग महाराजही काय उदार संत, उदार उदार भरले अनंत भांडार झालेली सेवा. भगवान पंढरीनाथाच्या चरणी, ज्ञानोबा चरणी, सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी, गुरुवाऱ्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊया. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवे तो असे. सर्वांना एक सूचना आहे. आता आरती होईल. आरती झाल्यानंतर सर्वांसाठी फराळाचा प्रसाद तयार केलेला आहे. सगळ्यांनी फराळ करून जायचं आहे. आणि उद्या सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये परमपूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य शांतीब्रह्म कुरेकर बाबा त्यांची कीर्तन सेवा आहे. कीर्तन सेवा झाल्यानंतर महाप्रसादही आहे. सर्वांना विनंती आहे, उद्याही 9 ते 11 या कीर्तनासाठी आणि भोजनासाठी सर्वांनी यावं अशी सर्वांना विनंती करतो. ज्ञानेश्वर माऊली
विठ्ठल जय जय